चला तर आपण आतापर्यंत रोटेशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियावर चांगलं डिस्कशन केलेलं आहे. तर रोटेशनल मोशन मध्ये एक नवीन कॉन्सेप्ट आपण स्टार्ट करू, म्हणजे आपल्याला पुढचे क्वेश्चन्स करायला हेल्प होईल. दॅट इज टॉर्क. या चॅप्टरचा एक अतिशय महत्वाचा कॉन्सेप्ट टॉर्क आहे. टॉर्कलाच एक दुसरं नाव असतं, दॅट इज मोमेंट ऑफ फोर्स. आता परत बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया सारखा हा वर्ड आहे, मोमेंट ऑफ फोर्स. मी तुम्हाला मागे सांगितलं मोमेंटचं मिनिंग असते प्रोडक्ट, मल्टिप्लिकेशन. पण हे मल्टिप्लिकेशन कोणाचं आहे? कोणत्याही एका फिजिकल क्वांटिटीला जेव्हा आपण डिस्टन्स सोबत मल्टिप्लाय करतो. तुम्ही पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आपण काय केलं? मासला आर स्क्वेअर केलं मल्टिप्लाय. ठीक आहे, एम आर स्क्वेअर करत होतो आपण, म्हणजे मासला आपण डिस्टन्स सोबत मल्टिप्लाय केलं. म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा एखाद्या फिजिकल क्वांटिटीला आपण डिस्टन्स सोबत किंवा डिस्टन्सच्या एखाद्या पॉवर सोबत मल्टिप्लाय करतो, तेव्हा आपण त्याला मोमेंट हा शब्द यूज करतो. आता मोमेंट ऑफ फोर्स ह्याला डिफाईन कसं केलेलं आहे? ठीक आहे, याची डेफिनेशन काय आहे पाहून घ्या. तर सिंपली पहा, टॉर्क इज अ क्वांटिटी which measures. डेफिनेशन आहे, त्यामुळे याला वर्ड्स महत्वाचे असतात. which measures the capability of a force, the capability of force to rotate a body, to rotate a body. म्हणजे पहा, ह्याच्यामध्ये एक दोन महत्वाचे वर्ड्स आहेत की टॉर्कला आपण डिफाईन करताना एक मेजरमेंट आहे, आणि हे मेजरमेंट काय करतं? ॲबिलिटी सांगतं फोर्सची. कशासाठी? एखाद्या बॉडीला रोटेट करण्याची. एखादी बॉडी किती फ्रीली रोटेट होऊ शकेल अबाउट अन ऍक्सिस. हा पूर्ण चॅप्टर ऍक्सिसच्या अबाउट चालतो. किती फ्रीली तो रोटेट होऊ शकतो किंवा किती फ्रीली तो रोटेट नाही होऊ शकत, तर ही ठरवणारी क्वांटिटी टॉर्क आहे. तर खूप जणांच्या डोक्यात येतं की टॉर्क म्हणजे फोर्स आहे का? नाही, कम्प्लिटली फोर्स नाही. टॉर्क हा एक स्पेशल फोर्स आहे जो रोटेशन घडून आणतो. आपण लिनियर मोशन मध्ये जसं पाहिलेलं आहे की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. म्हणजे बघा, एखाद्या मासला आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीमध्ये काय होईल? एक मोशन येईल. त्या मोशनमध्ये त्याचं पोझिशन चेंज होईल, आणि पोझिशन चेंजला आपण म्हटलेलं आहे टाइमच्या रिस्पेक्टमध्ये व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी सुद्धा कॉन्स्टंट असू शकते, नसू शकते. मग जेव्हा ही व्हेलॉसिटी कॉन्स्टंट होईल, त्यावेळेस आपण त्याला युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हटलेलं आहे. आणि जेव्हा होणार नाही, तेव्हा ती बॉडी ऍक्सिलरेटेड बॉडी आहे. याचा अर्थ एखाद्या बॉडीला मोशन आणून देण्यासाठी आपल्याला त्यावर फोर्स अप्लाय करावा लागेल. तर फोर्सचं कामच ते होतं. लहानपणी आपण फोर्सला डिफाईनच केलं होतं, टू कीप अ बॉडी इन मोशन, और टू कीप इट इन अ रेस्ट, और टू चेंज इट्स डायरेक्शन और शेप और कॉन्फिगरेशन. तर त्याच पद्धतीने एखाद्या ऑब्जेक्टला जर आपल्याला रोटेट करायचंय, ठीक आहे, तर त्याला रोटेट करण्यासाठी जो आपल्याला फोर्स रिक्वायर्ड असेल, त्याला आपण टॉर्क म्हणतो. आता टॉर्कला आपण अजून एक नाव दिलेलं आहे, घूर्णन बल. घूर्णन म्हणजे घुमणे. हिंदी में त्याला घुमणे म्हणतो आपण. एखाद्या ऑब्जेक्टला जर फिरायचं असेल, तर त्याला आपण एक फोर्स देणार. आता महत्वाची गोष्ट आहे बघा, असा कोणताही फोर्स जो काय करेल? टॉर्कला क्रिएट करेल. म्हणजे बघा, याचा जो पुढचा पॉइंट येतो तो आपल्याला काय सांगतो?
बघा, टॉर्क टॉर्क ड्यू टू अ फोर्स, ड्यू टू अ फोर्स इज कॉल्ड मोमेंट ऑफ फोर्स. हे बघा, याच नावाला थोडस प्रॉपरली लिहिलेलं आहे, मोमेंट ऑफ फोर्स. ज्या फोर्समुळे टॉर्क रिक्रिएट होईल किंवा प्रेझेंट होईल त्याला आपण मोमेंट ऑफ फोर्स म्हणतो. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण डिफाईन करतो, आता हे अजूनही याची डेफिनेशन म्हणून नाही पाहता येणार. डिफाईन आपण जसं करतो त्यानुसार त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला बनत असतो. तर टॉर्कला आधी आपण डिफाईन न करता एक्सप्लेन केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे मेजर आहे आणि हे मेजर काय करेल, अशा फोर्स बद्दल बोलेल जो बॉडीला रोटेट करण्यासाठी रेस्पॉन्सिबल आहे. म्हणजे आता हा पेन माझ्या हातात आहे, या पेनला मी अशा पद्धतीने फोर्स अप्लाय करणार, मी ज्या ठिकाणी याला पकडलेला आहे असं समजू की या ठिकाणाहून मी याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पास केलेला आहे असा. म्हणजे या माझ्या वर्टिकल फिंगरच्या अबाउट आता हा पेन फिरणार आहे. आता याला जर मला रोटेट करायचंय तर मी याला दोन प्रकारे फोर्स देऊ शकतो. बघा, माझा असा जर ऍक्सिस आहे तर या ऍक्सिसच्या अबाउट रोटेट करण्यासाठी मी याला एक फोर्स देतोय. बघा, हा फोर्स. आणि तुम्ही बघा, फोर्स देण्यासाठी हा जो फोर्स आहे हा मी या ऍक्सिस पासून किती दूर देत आहे याच्यावर महत्व आहे. म्हणजे बघा, जर मी याला इथे या कॉर्नरला जर फोर्स लावला तर तो मला इझिली रोटेट होता नाही, इझिली रोटेट होत आहे. बघा, इझिली रोटेट होत आहे, मला जास्त इथे मेहनत करायची गरज नाही. आता ह्याला जर मी या पॉइंटला ढकललो तर मला जाणवत आहे जर रोटेशन फ्री होत आहे की नाही. आता याला जर मी इथे ढकललो तर हे मला खूप जड जात आहे. बघा इथे, का बरं? सेम आपण जे मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये चेक केलं, मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायचं, रेजिस्ट करायचं रोटेशनला. इनर्शिया आहे ना, तो इनर्शियाचं कामच आहे जसं ठेवलंय तसं राहा. आता इथे बघा, मी फोर्स लावतोय पण बघा प्रत्येक वेळी फोर्समुळे रोटेशनल इफेक्ट वेगवेगळा आहे. तर आपल्याला कळलं की इथे फक्त फोर्स इम्पॉर्टंट नाही, जसं मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये फक्त मास इम्पॉर्टंट नव्हतं, ठीक नाही, त्या मासच्या किती डिस्टन्सवर आपण फोर्स लावतो त्यावर तो इनर्शिया डिपेंड होता. तर इथे पण बघा, रोटेशनचा जो इफेक्ट आहे तो डिस्टन्सवर पण डिपेंड असा पण आहे. आणि म्हणून काय केलेलं आहे की फोर्समध्ये डेफिनेशन देत असताना आपण फोर्सला जेव्हा डिस्टन्सने मल्टिप्लाय करू, डिस्टन्सने, आता हे डिस्टन्स जे आहे याला आपण ऍक्च्युअली डिस्टन्स न म्हणता काय म्हणतो पुढे चालून, याला आपण पोझिशन वेक्टर म्हणतो. आणि वेक्टरनुसारच ह्याला आपण डील करत असतो. तर किती डिस्टन्सवर आपण फोर्स अप्लाय करतोय इट डिसाइड्स द मेजर ऑफ टॉर्क. तर टॉर्क मध्ये आता आपण डेफिनेशन लिहिणार. बघा, सो प्रोडक्ट ऑफ फोर्स and the perpendicular, very important word, perpendicular distance is called torque. म्हणजे बघा, इथे फोर्सला डिस्टन्स सोबत मल्टिप्लाय केलं की आपल्याला मिळतो टॉर्क. दिस इज द डेफिनेशन. आणि हे जे डिस्टन्स आहे हे कंपल्सरीली कोणतं डिस्टन्स असणार, परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे आपल्याला एखादं डिस्टन्स किंवा पोझिशन वेक्टर फोर्स सोबत एखादा अँगल करताना दिलेला असेल, थीटा वगैरे, तर त्या पोझिशन वेक्टरचा आपल्याला परपेंडिक्युलर कॉम्पोनंट अलॉंग किंवा इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स घ्यावा लागेल. मग जर तो एखादा थीटा असेल, म्हणजे बघा हा पेन म्हणजे एक फोर्स आहे आणि इकडे डिस्टन्सचा हा वेक्टर जात आहे, तर याने केलेला अँगल इथे थीटा आहे. तर याचा आपण असा जर एक कॉम्पोनंट टाकला तर हा कोण असेल, त्याचा कॉस थीटा. इकडे थीटा बघा, इकडे कॉस थीटा,
आणि या कॉस थिटाला जो परपेंडिक्युलर असेल इकडे तो असेल साइन थिटा. तर हा आपण गृहीत धरतो. बाय द डेफिनेशन कधी लक्षात ठेवायचं, डिस्टन्सचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स दॅट इज कॉल्ड टॉर्क. तर इम्पॉर्टंट गोष्ट आहे, टॉर्कला आपण कसं डिफाईन केलेलं आहे बघा. सो टॉर्क इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर टाव. हा टाव टी सारखा एक लेटर आहे बघा, टी सारखं दिसते, हे कॅपिटल टी काढल्यासारखं, फक्त त्याला आपण असं फिरवलेलं आहे. हे लेटर आहे टॉर्कचं, हे सिंबल आहे. इट इज नथिंग बट आर क्रॉस एफ. ठीक आहे. आता आर क्रॉस एफ आहे, नीट पहा, मी क्रॉस म्हणतोय, मल्टिप्लाय नाही. तर बघा, हा पोझिशन वेक्टर, आर वेक्टर, फोर्स इन वेक्टर, एफ वेक्टर, दोन वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट, दोन वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट, हे पण एक वेक्टर आहे. ठीक आहे. क्रॉस प्रोडक्ट इज अ वेक्टर. सो टॉर्क इज अ वेक्टर क्वांटिटी. तर टॉर्कला डिफाईन करत असताना सगळ्यात महत्वाचं, वर्क सारखं नाही, वर्क किंवा एनर्जीला आपण काय लिहित होतो, एफ एस कॉस थिटा. ठीक आहे. तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांचा तो काय असायचा, डॉट प्रोडक्ट असायचा. इथे डॉट प्रोडक्ट नाहीये, क्रॉस प्रोडक्ट आहे. आणि इथे सगळ्यात मेन तर आर क्रॉस एफ, आर क्रॉस एफ, तर ह्याला आपण असं लिहू शकतो, जर आपण ह्याला वेक्टर मधून मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये आणलं तर ए क्रॉस बी ला काय लिहितो आपण, मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू साइन थिटा. क्रॉस प्रोडक्टला आपण असंच लिहितो. तर या प्रोसेसने आपण म्हणू शकतो टॉर्कचा जो फॉर्म्युला आहे तो ऍक्च्युली आर क्रॉस एफ आहे, और वी कॅन से इट इज आर एफ साइन थिटा. म्हणजे बघा, एफ चा साइन थिटा म्हणा किंवा आर चा साइन थिटा म्हणा, याला तुम्ही असे म्हणू शकता, और टॉर्क इज आर परपेंडिक्युलर एफ. हे पण एक नोटेशन आहे. आर परपेंडिक्युलर आहे म्हणजे बघा, जो पोझिशन वेक्टर आहे त्याचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आपण इथे घेतो. बिलकुल. आता आपण याला पाहू, याला आता एका फिगर मध्ये पण समजून घेऊ कसं आहे. बेसिक डेफिनेशन आली लक्षात. तर इम्पॉर्टंट गोष्टी काय लक्षात ठेवणार, हा एक स्पेशल फोर्स आहे जो रोटेशनला रेस्पॉन्सिबल आहे, आणि रोटेट करताना त्या पोझिशन वेक्टरचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंटच तिथे हेल्प करतो, हॉरिझॉन्टल नाही. नेहमी परपेंडिक्युलर घ्यायचा, म्हणजे साइन थिटावालाच कॉम्पोनंट घ्यायचा. आता आपण ह्याला एका वेगळ्या पद्धतीने समजून घेऊ. समजा आपल्याकडे रोटेशन करण्यासाठी म्हणून आपण इथे एक ऑब्जेक्टचं मोशन पाथ घेऊ ऍज अ सर्कल. इथे आपण काय करूया, याचा सेंटर मानू, लेट्स से दिस इज द सेंटर, आणि आपण एका टँजंटच्या फॉर्म मध्ये, समजा इथून मी एक इथे फोर्स अप्लाय केला एफ. आता पहा, मी या पॉइंटवर फोर्स लावलेला आहे, ज्या पॉइंटवर आपण फोर्स अप्लाय करतो, हा इथे फोर्स अप्लाय केलेला आहे. आता इथून हा जो आहे तो समजा आपण एका डिस्टन्स वर घेऊ, लेट्स से दॅट डिस्टन्स इज आर. हा तो आर वेक्टर आहे डिस्टन्स म्हणून, आणि याने फोर्स सोबत केलेला जो अँगल आहे, आता फोर्स सोबत केलेला अँगल इथला आपण म्हणू सर अँगल, तर हा पण आहे. दोन अँगल केलेले आहेत, लिनियर पेअर आहे, पहा लिनियर पेअर आहे लहानपणी शिकलेली. मग हा अँगलच का घ्यायचा, तर कन्व्हेन्शन आहे की स्मॉलर अँगल कन्सिडर करतो आपण कधीही. तर आपण हा मोठा अँगल घेत नाही, लहान अँगल घेतला. तर तुम्ही चेक करा, हा जर अँगल आपण इथे घेतलेला, लेट्स से धिस अँगल इज थीटा. तर आता तुम्ही चेक करा, हा जो आर वेक्टर आहे, या आर वेक्टरचा एक कॉम्पोनंट इकडे येतोय बघा असा, तर हा कोण असेल, आर कॉस थिटा असेल. आणि बघा मग याचा कॉस थिटाचा जो परपेंडिक्युलर असेल असा येणारा, तो असेल आर साइन थिटा, आणि हाच आपण इथे कन्सिडर करतो. तर बघा, आर चे दोन कॉम्पोनंट आहेत,
एक अलॉंग द फोर्स आणि एक परपेंडिक्युलर टू द फोर्स. तर जो परपेंडिक्युलर टू द फोर्स येईल असं समजा हा. ही फिगर काढण्याचा अजून एक रिझन आहे बेटा. बघा ही टँजंट आहे, टँजंट आहे, हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे टँजंटच्या याच्यामध्ये, आणि ही रेडियस आहे. तर रेडियस टँजंट थेरम सर्कलमध्ये आपण शिकलेला. तर हा परपेंडिक्युलर असतो. तर इथला जो कॉम्पोनंट आहे तो परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आहे. दिस इज नथिंग बट आर परपेंडिक्युलर, और दिस कॅन बी रिटन ॲज आर साइन थिटा, आणि याचा इकडे येणारा कॉम्पोनंट आर कॉस थिटा. ठीक आहे. तर टॉर्क मध्ये इम्पॉर्टंट असतो आर साइन थिटा. नेहमी परपेंडिक्युलर डिस्टन्स काढतात. म्हणून बघा तुम्ही कोणत्या ऑब्जेक्टवर मी जो फोर्स अप्लाय करणार कोणत्याही पॉइंटवर, या पॉइंटला बघा. आता मी हा पॉइंट एका ओरिजिन पासून किती दूर आहे हे पाहणं. तर ओरिजिन तर मानावं लागेल. आपण कुठल्याही रेफरन्स फ्रेम शिवाय मोशनला ट्रॅक नाही करत. तर आपल्याला त्या ओरिजिन पासूनचं जे डिस्टन्स आहे आर, त्या डिस्टन्सचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट तो आपण फोर्स मध्ये घेतो, म्हणजे टॉर्क मध्ये घेतो. तर याची ही फिगर थोडीशी लक्षात ठेवा. या फोर्सच्या लाईनला मी जर पुढे एक्सटेंड केलं लाईक धिस, ठीक आहे. बघा ही फोर्सची लाईन आहे, हिला आपण एक्सटेंड केलं तर हिला एक स्पेशल नाव आहे, लाईन ऑफ फोर्स. ह्याला लाईन ऑफ फोर्स म्हणतात, किंवा ह्याला अजून एक नाव आहे आणि ते पण लक्षात ठेवायचंय, दॅट इज फोर्स आर्म. फोर्स आर्म. आता बघा याच्यावर एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा फोर्स आर्म आहे. तर इन शॉर्ट आपण म्हणू शकतो टॉर्क इज फोर्स आर्म इंटू डिस्टन्स, किंवा फोर्स आर्म इन और फोर्स. थांबा, आपण याला एक फोर्स आर्म ह्याला नाही म्हणूया, थोडं कन्फ्युजन क्रिएट होईल. ही लाईन ऑफ फोर्स आहे. हा हा जो वेक्टर आहे आर साइन थिटा, याला फोर्स आर्म म्हणतात. म्हणजे बघा त्या फॉर्म्युल्याला पाहायची एक मेथड लक्षात येईल. नीट पहा बरं, फोर्स आर्म कोणाला सांगितले पहा बरं, आर साइन थिटाला फोर्स आर्म म्हणलेले. तर हा आहे आर परपेंडिक्युलर आणि इंटू इथे फोर्स आहे, हा इंटू आहे हे नाही. तर थोडक्यात टॉर्क इज आर परपेंडिक्युलर एफ, और टॉर्क इज आर साइन थीटा एफ. तुम्ही आता एफ चा साइन थीटा घ्या का आर चा साइन थीटा घ्या, काही अडचण नाही. आपल्याला माहिती आहे दोन वेक्टरचा कोणाचा कॉम्पोनंट तुम्ही घेऊ शकता. तर याची लिहायची एक खरी पद्धत काय, आर एफ साइन थीटा ऍज अ वेक्टर आपण मल्टिप्लाय करतो. और मध्ये तुम्ही अजूनही म्हणू शकता टॉर्क इज आर एफ साइन थीटा. ही जी पूर्ण स्टोरी आहे ती अशा पद्धतीने चालते. आता एक महत्वाची गोष्ट आहे, इथे थीटा जो आहे, थीटा इज अँगल बिटवीन आर अँड एफ. ही फिगर लक्षात ठेवा. या पद्धतीने आपण टॉर्कला डिफाइन करतो. आता तुम्ही बघा कोणत्याही फिजिकल क्वांटिटी मध्ये आपल्याला जेई मेन्सला एक प्रश्न असतो मॅच द लिस्ट म्हणून. ठीक आहे, कंपल्सरी प्रश्न असतो दरवर्षी. मॅच द लिस्ट म्हणजे थोडक्यात आपण पेरिंग, जोड्या लावा. तर यामध्ये काय करतात, काही फिजिकल क्वांटिटीज देतात, 4-5 देतात, आणि इकडे त्याचे आयदर डायमेन्शन्स देतात किंवा त्याचे आपल्याला युनिट्स देतात, SI युनिट्स. तर फिजिकल क्वांटिटीला त्याच्या युनिट सोबत किंवा त्याच्या डायमेन्शन सोबत मॅच करायचं असतं. तर खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटीजचे आपल्याला डायमेन्शन्स माहीत पाहिजे. आणि मी तुम्हाला युनिट डायमेन्शन चॅप्टर शिकवताना सांगितलं होतं की डायमेन्शन्स काढण्यासाठी सगळ्यात महत्वाची काय गोष्ट आहे, त्याचा फॉर्म्युला माहित असला पाहिजे. आणि 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्याच्यावरून आपण तयार केलेल्या डिराइव्हड क्वांटिटीज, याच्यावरून आपण कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढतो. आता तुम्ही युनिट अँड डायमेन्शन्स, युनिट अँड डायमेन्शन ऑफ टॉर्क काय असू शकेल.
चला विचार करता येईल. युनिट अँड डायमेन्शन. तर बघा टॉर्कला आपण लिहिलेला आहे आर एफ साइन थिटा. मुद्दा माझा पूर्ण फॉर्म्युला लिहितो. मला सांगा, आपण युनिट डायमेन्शन चॅप्टर शिकलेला आहे. थीटा एक कॉन्स्टंट टर्म असते आणि तो एक रेशो असतो. साइन थिटा इज अ रेशो. आणि रेशो आपण काय डिफाईन केला होता 7th स्टँडर्ड मध्ये? रेशो इज द कंपॅरिझन बिटवीन टू क्वांटिटीज ऑफ सेम काइंड अँड सेम युनिट. ठीक आहे, आपण लहानपणी युनिट रेशो प्रोपोर्शन चॅप्टर शिकला होता 7th स्टँडर्डला. आणि त्याच्यात आपण रेशो काढताना काय करत होतो पहा, वर सेंटीमीटर खाली मीटर दिलं तर दोघांना एक तर सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये कन्वर्ट करून युनिटला कॅन्सल करत होतो आणि मग आपल्याला एक प्युअर नंबर मिळायचा. तर रेशो इज अ प्युअर नंबर. त्याच्यामुळे साइन थिटा इज अ रेशो, ट्रिग्नोमेट्रिक रेशो. सो इट्स अ प्युअर नंबर अँड एव्हरी प्युअर नंबर हॅज अ डायमेन्शन 1. खूप ठिकाणी चुकीचं सांगतात की कॉन्स्टंट टर्म हॅज नो डायमेन्शन. रॉंग. डायमेन्शन नाही असं काहीच नसते जगामध्ये. प्रत्येक गोष्टीला डायमेन्शन आहे. पण कॉन्स्टंट टर्मचं डायमेन्शन आपण फिजिक्समध्ये 1 मानतो. डायमेन्शन नाही असं म्हणायचं नाही. इट इज 1. आता 1 ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. आता तुम्हीच विचार करा, त्याच्यामध्ये युनिट जर काढायचं ठरवलं, तर युनिटसाठी मला कशाची गरज नाहीये? त्या साइन थिटाची काही गरज नाहीये. बघा साइन थिटा अँगल आहे ना तो, त्याचा काही संबंध नाही. तर युनिट मध्ये तुम्ही बघा, हा कोण आहे? डिस्टन्स आहे. ठीक आहे, आणि हा फोर्स म्हणजे न्यूटन आहे. त्याला आपण काय म्हणू? एफ आर म्हणा किंवा आर एफ म्हणा. याचं युनिट लिहिलं जातं न्यूटन मीटर. न्यूटन मीटर. ठीक आहे, दोन्ही आले याच्यामध्ये. न्यूटन फोर्स आला आणि मीटर डिस्टन्स आला. तर पाठ करण्याची गरज नाही. फॉर्म्युला माहित झाला, विषय संपला. तर मीटर न्यूटन म्हणण्यापेक्षा न्यूटन मीटर म्हणतात. ह्यालाच आपण असं लिहितो एन एम. ठीक आहे, एन एम म्हणून लिहित असतो. आणि तुम्ही बघा, कोणतीही कार वगैरे जेव्हा आपण पाहत असतो मार्केटमध्ये, कारचं डिस्क्रिप्शन कसं देतात? या कारची इंजिन कॅपॅसिटी एवढी आहे. ठीक आहे, सीसी मध्ये देतात. सीसी म्हणजे त्याचं व्हॉल्यूम असतं. आता हे सीसी काय असतं हे थर्मोडायनॅमिक्स मध्ये तुम्ही शिकाल. पूर्ण डीप मध्ये सांगा सीसी काय आहे. सीसी असते क्युबिक सेंटीमीटर ऑर समथिंग. तर ते आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसं काढतात म्हणजे त्याचा जो गॅस चेंबर असतो इंजिनचा, त्याच्यामध्ये किती गॅस क्रिएट केला जातो, तो किती व्हॉल्यूम घेतो आणि त्याचं प्रेशर कॅल्क्युलेट करतात थर्मोडायनॅमिक्सचे लॉज लावून. ठीक आहे, तुम्ही आता आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इज इक्वल टू एनआरटी ठीक आहे ना, शिकलेलंच आहे. त्याचा आपण यूज करतो. थर्मोडायनॅमिक्स डीप मध्ये शिकायचंय, केटीजे अँड थर्मोडायनॅमिक्स. तेव्हा एक 2 प्रश्न असतात त्याचे आपल्याला जेई मेन्सला. तर तिथे तुमच्या लक्षात येईल. तर कारची चर्चा करत असताना आपण एखाद्या कारची स्पीड चांगली कशावरून पाहतो? तर एक चांगला जाणकार माणूस व्हेकल घेताना काय पाहतो? त्याचा टॉर्क. टॉर्क असतो. कोणत्याही कारला तुम्ही टॉर्क मध्ये पाहायचं असते. आता एखाद्या कारची किंमत एवढी करोडो रुपयात का असते किंवा लाखो रुपयात का असते? कधी कधी बघा, दोन्ही 5 सीटरच कार आहेत. इंटेरियर हे तर काय सजावट आहे. तुम्ही किती सजवता ते तुमच्या क्रिएटिव्हिटीवर डिपेंड आहे. एखादी कंपनी एखाद्या कारला मधून किती सुंदर बनवते, ही क्रिएटिव्हिटी झाली. पण त्याची जी प्राइस आहे ती फक्त त्याच्या इंटेरियरवर डिपेंड नसते. तर सगळ्यात मेन आहे तिचं पॉवर किती जनरेट करते. आणि त्याच्यामध्ये मेन असते टॉर्क किती असतो. तर टॉर्क म्हणजे ते जे इंजिनची मोटर फिरते मधली, त्यामुळे टायर जे फिरतात, रोटेट करतात. तर रोटेट करण्याचा अर्थ काय आहे? तिथे एक फोर्स लागला आणि तो फोर्स आहे त्याला रोटेशनल मोशन देण्यासाठी रेस्पॉन्सिबल. तर तो असतो टॉर्क. तर कोणत्याही व्हेकलचा टॉर्क आधी चेक केला जातो. आता ज्या फास्टेस्ट गाड्या असतात त्यांचे टॉर्क खूप जास्त असतात. आता जसं आमच्या टाटा पंच आहे, इलेक्ट्रिक कार आहे माझी. इलेक्ट्रिक कार, तिचा टॉर्क 196 एन एम आहे, विच इज व्हेरी लार्ज. त्यामुळे ह्या गाड्या काय करतात? खूप फास्ट. तुम्ही पाहता ना, 0 to 100 किती सेकंड्स मध्ये जाते. टेस्ट करतात, स्पीड टेस्ट करतात. तर ते टॉर्कवरच करतात. आता टाटाच्या या गाड्या 0 to 100, जी आता हॅरियर आलेली आहे त्यांची लेटेस्ट कार टाटाची, ती 0 to 100 फक्त 6 सेकंड्स मध्ये जाते. 0 to 100. आणि त्यात ज्या ऑडी आहेत, मोठमोठ्या ज्या बाकीच्या बीएमडब्ल्यूच्या किंवा ह्याच्या ज्या गाड्या असतात, त्या 0 to 100 3 to 4 सेकंड्स मध्ये जातात. मोठी गोष्ट आहे.
1 2 3 4 गेलं 100 वर. तर ही स्पीड खूप जास्त झाली का? कारण ते खूप लार्ज अमाऊंट मध्ये टॉर्क क्रिएट करतात. त्याच्यासाठी त्याचं इंजिन ह्या सगळ्या गोष्टी रेस्पॉन्सिबल आहेत. तर टॉर्क ही जी क्वांटिटी आहे ही प्रत्येक रोटेशनल मोशन मध्ये यूज केली जाते. आता हा फॅन फिरतो, ह्याचा टॉर्कच असतं. त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात बघा. कधी जर तुम्ही एखादा फॅन मार्केटमधून घरी आणल्यानंतर त्याच्या बॉक्सला जर चेक केलं, त्याच्यावर डिस्क्रिप्शन असतात लिहिलेले, त्याच्यावर एक शब्द असते बघा, आरपीएम. ठीक आहे. आरपीएम लिहिलेलं असतं, रोटेशन पर मिनिट. तर हा रोटेट करतोय अबाउट दॅट ऍक्सिस. तर तो एका मिनिटामध्ये किती रोटेट करतो, दॅट इज इट्स आरपीएम. कारच्या बाबतीत आरपीएम पण असते, म्हणजे चाक किती फास्ट रोटेट करतो. म्हणून बघा, फार मोठे टायर घेतले, त्याचा डायमीटर जास्त झाला. डायमीटर जास्त झाला तर त्याचा सरकमफेरन्स वाढला. सरकमफेरन्स वाढला तर या पॉइंटून फिरून त्याच पॉइंटला 2πr कम्प्लीट करण्यासाठी त्याला ऑब्व्हियसली टाइम जास्त लागणार. जेवढा जास्त टाइम तेवढी त्याची स्पीड कमी आणि त्याच्यामुळे तो डिस्टन्स कमी जाणार. म्हणून जे फार मोठ्या मोठ्या टायरचे व्हेकल्स असतात त्यांना स्पीड भरपूर असते, पण ते डिस्टन्स एवढ्या फास्ट कव्हर करत नाहीत. लहान गाडी पटकन पुढे निघून जाते, कारण त्याचा कमी असतो डायमीटर, त्याचं टायर लहान असतं. मग आता मोठ्या टायरही पाहिजे, स्पीडही जास्त पाहिजे, तर ऑब्व्हियसली टॉर्क जास्त पाहिजे. ते हे सगळं इंजिनिअरिंग आहे. या गोष्टी पाहून आपण डिसाईड करत असतो. आता मला सांगा, याचं डायमेन्शन काय असणार? डायमेन्शन कसे लिहितो सगळ्याला आठवते? MLT च्या फॉर्म मध्ये लिहितो आपण. त्याचं डायमेन्शन किती आहे, काय असेल बघा. डायमेन्शन एक कोण याच्यामध्ये बघा, फोर्स आहे. फोर्स आहे म्हणजे कोण आहे? मास इंटू ऍक्सेलरेशन आहे. एक डिस्टन्स पण आहे. डिस्टन्सला कोण आहे? मीटर आहे. जेव्हा तुम्ही याला डिस्टन्सला आपण इथे कशामध्ये घेतलं? एका लेंथ मध्ये घेतलं. ठीक आहे, लेंथ आहे आणि आपण त्याला एलच्या फॉर्म मध्ये दाखवतो. तर याला जर तुम्ही पूर्णपणे सॉल्व्ह केलं तर ml2t-2, ठीक आहे, ml2t-2 हा याचा डायमेन्शन आहे. आता हे पाठ करायची गरज नाही. तुम्ही आर चे डायमेन्शन लिहा, एफ चे डायमेन्शन लिहा आणि दोघांना मल्टिप्लाय. काही अडचण नाही. बघा, तुम्ही आर चे डायमेन्शन लिहितो म्हणला, याचा डायमेन्शन एल येतो डिस्टन्स असल्यामुळे. फोर्स, फोर्सला काय लिहिलं? मास इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनला काय लिहिलं? v/t. तर मास साठी एम आहे v. व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीला काय लिहिता आठवा? s/t². म्हणजे बघा, ऍक्सेलरेशन ऑटोमॅटिक मीटर पर सेकंड स्क्वेअर झालं की नाही? तर हे एस म्हणजे डिस्टन्सच आहे. तर वर एल आला आणि खाली T2 आला. तर बघा बरं, हा एल आणि हा ml/T2 याला जर मल्टिप्लाय केलं तर हा एम, हा एल आणि हा एल, L2 आणि टी वर जाऊन -2. अशा पद्धतीने हे बनतं. तर हे तुम्हाला म्हणून मी सांगतो, हे या ज्या क्वांटिटीज आहेत या एक्झाम मध्ये बरोबर 4 मार्क देतात. काल जेईई मेन्सचा पहिला पेपर एक झाली शिफ्ट. सकाळचा पेपर टफ होता. केमिस्ट्री वॉज टफेस्ट सकाळी. मॅथ्स मॉडरेट होतं. दुपारच्या याच्यामध्ये मॅथ्स टफ होतं. दोन्ही याच्यामध्ये फिजिक्स इझी होतं. फॉर्म्युला बेस असते फिजिक्स मेनली, तुम्हाला सांगितलं. केमिस्ट्री आता थोडं थोडं नाटक करत आहे, पण कालची दुपारची शिफ्ट थोडीशी इझियर साईडला होती. तर असं काही प्रेडिक्शन नसते, सकाळी अवघड आलं म्हणजे आज सकाळी अवघड येईल असं काही नसते. हे सगळं रँडमाइज केलेलं आहे. तर हे कधीच प्रेडिक्शन करायचं नाही. आपल्या हातात फक्त अभ्यास करणं आहे, तेवढंच करायचं. या गोष्टी सगळ्या माहीत पाहिजे. कालच्या पेपरमध्ये मॅच द लिस्टचे 4 प्रश्न होते. खूप साऱ्या मॅच द लिस्ट विचारतात. एनसीआरटी ओरिएंटेड असतं जास्तीत जास्त केमिस्ट्री आणि फिजिक्स. पण एनसीआरटीची लाईन ना लाईन अभ्यासात घ्यायची. आता आपण टॉर्कच्या बाबतीत अजून एक महत्वाचं स्टेटमेंट. आता आपण टॉर्क पण पूर्ण आज हे थेरी करतोय, मग याचे क्वेश्चन्स राहतील उद्या. आता बघा, तर टॉर्क बद्दल काय काय बोलता येईल इन शॉर्ट. पहिला मुद्दा, टॉर्क इज RF sin थीटा. दुसरा मुद्दा, युनिट, युनिट काय होतं? न्यूटन मीटर. डायमेन्शन्स हे सगळे परीक्षेत येणार आपल्याला. ml2t-2 याचे डायमेन्शन्स.
आता याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. इट इज an axial vector. It is an axial vector. Axial vector, a vector passes through the axis. असा कोणताही वेक्टर जो एखाद्या ऍक्सिस मधून पास करतो दॅट इज ऍक्सियल वेक्टर. आता रोटेशनला तर ऍक्सिस आहेच, तर हा नेहमी आपण कोणाच्या अबाउट पाहतो, त्या ऍक्सिस मधून निघालेल्या पॉइंटच्या अलॉंग. म्हणजे याला आपण असं म्हणूया, डायरेक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन. आता हे मी तुम्हाला सांगतो, याचं सरळ मिनिंग आहे दॅट इज डायरेक्शन perpendicular to the plane of R and F. डिस्टन्स आणि फोर्स हे दोन एका प्लेन मध्ये असतील, त्या प्लेनला परपेंडिक्युलर ऍक्सियल वेक्टर. आता याला असं चेक करा, आपण त्या रोटेशनला थोडस या फॉर्म मध्ये बघू. ठीक आहे, तुम्ही त्याला असं टॉप व्ह्यूने पाहण्यापेक्षा असं साइड व्ह्यूने पाहताय. एक सर्कल जो आपण काढलेला आहे एलिप्स सारखा दिसतो हा, पण ऍक्च्युली तुम्ही याला साइड व्ह्यूने पाहताय. म्हणजे आपल्या घरामधलं जे एखादी प्लेट आहे, त्या प्लेटला आपण वरून पाहिलं तर सर्कल दिसतो, पण त्याच प्लेटला बघा मी याला इथून पाहिलं तर मला एक थोडासा रेक्टँगल दिसतो, पण याला मी असं पाहिलं तर मला तो एक पॅरलोग्राम सारखा दिसतो. तर हे व्ह्यू वर डिपेंड आहे. तर हा याचा साइड व्ह्यू आहे. आता हे मुद्दाम असं मी घेतलेलं आहे, तर बघा इथे आपण सेंटर मानू, आणि ह्याचं जे काही रोटेशन आहे हा याचा सेंटर ऑफ मास असणार ऑब्व्हियसली. हा सेंटर ऑफ मास आहे, सर्कल असेल तर काय त्याला आपण म्हणतो इंटरसेक्शन ऑफ डायमीटर्स. तर ह्याच्या अबाउट जो ऍक्सिस असेल तो ऍक्सिस काय आहे, दॅट इज ऍक्सियल वेक्टर. पण असं समजा की ह्याच्यामध्ये मी एक वेक्टर घेतला दॅट इज आर, आणि दुसरा वेक्टर घेतला दॅट इज एफ. बघा दोन्ही वेक्टर त्या प्लेन मध्ये आहेत, त्याच प्लेन मध्ये आहेत. आणि मी काय करत होतो, आर कडे बघा, पोझिशन वेक्टर आर, आर क्रॉस एफ, याला आपण राईट हँडेड स्क्रू रूल किंवा राईट हँड थंब रूलने काढतो. जसं तुम्ही मॅग्नेटिक फोर्स किंवा लाईन्स ऑफ मॅग्नेटिक फोर्स 10th मध्ये शिकलो होतो आपण, राईट हँड पाम रूल, आठवते? कर्ल्ड फिंगर्स अँड डायरेक्शन ऑफ थंब, हे तेच आहे. तर बघा इथे आर वेक्टर कडे आपण फिंगर्स घेतलेले आणि त्याला एफ वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये मी त्याला घेतलं. तर आता हा आर क्रॉस एफ आहे, आर क्रॉस एफ असं धरलं, चला असं केलं तर हा वर जातोय, एफ क्रॉस आर केलं तर खाली येतोय. म्हणजे याचा जो वेक्टर आहे तो असा जाणार किंवा तो असाही जाऊ शकतो. तुम्ही कोणाला कसं क्रॉस करताय, तर हा जो वेक्टर मी इथं काढलेला आहे हा, दिस इज कॉल्ड ऍक्सियल वेक्टर अँड दिस इज ऍक्च्युअली टॉर्क. तर टॉर्क काय आहे, आर क्रॉस एफ चा रिझल्ट. तर रिझल्टंट नेहमी कसा असतो क्रॉस प्रोडक्ट मध्ये, दोघांनाही परपेंडिक्युलर. म्हणजे जर तुम्ही त्याला 3D मध्ये पाहिला तर असं समजून घ्या की एक वेक्टर असा आहे, दुसरा वेक्टर असा आहे, तर याच्यावर असणारा जो तिसरा वेक्टर आहे तो असा असेल आपल्या फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल राईट हँड रूल सारखा. तर हा आहे टॉर्क, हा आहे आर, हा आहे एफ. आर आणि एफ मधला अँगल थिटा. तर बघा आर क्रॉस एफ चा रिझल्टंट. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण ह्याला पाहतो. सो इट्स अन ऍक्सियल वेक्टर. आता याच्यामध्ये देर इज मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन टॉर्क अँड अँग्युलर ऍक्सिलरेशन. जेव्हा रोटेशन होईल त्यावेळी डिस्प्लेसमेंट कोणता आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं टाइम डेरिव्हेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटी, त्याचं टाइम डेरिव्हेटिव्ह अँग्युलर ऍक्सिलरेशन. एखादी बॉडी ज्यावेळेस रोटेट करते तेव्हा ती युनिफॉर्मलीच करेल याची काही गॅरंटी नाही. ते कशा डिपेंड आहे, व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर ऍक्सिलरेशन चेंज होत जाईल. इट विल बी नॉट युनिफॉर्म मोशन. त्याच्यावर आपण आता एक अजून महत्वाची कॉन्सेप्ट शिकणार ज्याच्यावर आपल्याला क्वेश्चन्स येतात. तर पहा बेटा, इम्पॉर्टंट आहे बघा, रिलेशन बिटवीन टॉर्क अँड
अँग्युलर ऍक्सिलरेशन. चला, माझा एक प्रश्न होता. आपण टॉर्कला कोणासारखं पाहत आहोत? फोर्स, मोमेंट ऑफ फोर्स. तर आपण एक एनॉलॉजी पाहू. एनॉलॉजी मीन्स टू डिफरंट फिजिकल क्वांटिटीज हॅव्हिंग सेम रिप्रेझेंटेशन. त्याच्यात काही ना काही सिमिलॅरिटी आहे, त्याला आपण त्याचं एनॉलॉजी म्हणतो. आता पहा, फोर्सला आम्ही लिहित होतो मास इंटू ऍक्सिलरेशन. ठीक आहे. आता हे कोणतं आहे? इन ट्रान्सलेशनल मोशन. आता ट्रान्सलेशनल मोशन बद्दल आपण सेकंड पिरियड मध्ये डिस्कस केलेलं आहे या चॅप्टरच्या. प्युअरली ट्रान्सलेशनल मोशन. तर ट्रान्सलेशनल मोशन मध्ये फोर्स जो असतो, ऍक्सिलरेशन अलॉंग दॅट लाईनच असतं. पण आता आपण काय करतोय? इन रोटेशनल मोशन. इन रोटेशनल मोशन बघा, फोर्सची एनॉलॉजी कोण आहे? टॉर्क. ही फोर्सची एनॉलॉजी झाली. आपण लिनियर किंवा ट्रान्सलेशनल मोशन मध्ये ज्याला मास म्हणतो, त्याला रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. आठवते? मास इनर्शिया क्रिएट करतो आणि इकडे इनर्शिया कोण करतो? मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मी ते एमच्या जागी काय लिहिन? आय. म्हणून तुम्हाला ते सांगाल, याच्यामध्ये पार्ट करायची गरज नाही, रिलेट करायला शिका. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये आम्ही ज्याला ऍक्सिलरेशन म्हणतो, लिनियर ऍक्सिलरेशन, आता इथे तर रोटेट होत आहे, इथलं ऍक्सिलरेशन कोण आहे? अँग्युलर ऍक्सिलरेशन. अँग्युलर ऍक्सिलरेशन सर्क्युलर मोशन मध्ये पाहिले अल्फाने दाखवतात. आठवा. लिनियर वेलोसिटी v, अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. तर ओमेगाचं आपण डी ओमेगा बाय डी टी ऍक्सेलरेशन आहे, त्याला आपण अल्फाने दाखवतो. तर एक नवीन आपल्याला फॉर्म्युला सापडतो, टॉर्क इज आय अल्फा. दिस इज द रिलेशन बिटवीन टॉर्क अँड अँग्युलर ऍक्सिलरेशन. ठीक आहे. तर यामध्ये जो आय आहे, दॅट इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अल्फा इज अँग्युलर ऍक्सिलरेशन. ठीक. हे एक रिलेशन आहे, न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी हेल्प करतं. आता आपल्या फॉर्म्युल्याला एका साइन थिटाने घेरलेला आहे. ठीक आहे. त्याच्यावर आता अँगलशी रिलेटेड असतोच. तर टॉर्क आपण जो क्रिएट करतोय, तर आपण पाहतोय की त्याला काय करा? परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्या. का घ्या? वाय इट इज इम्पॉर्टंट? त्याचं रिझन आहे की तुम्ही मॅथमॅटिकली चेक करा परपेंडिक्युलर असण्याचं काय कारण असेल. सिंपल गोष्ट आहे पहा बेटा. टॉर्कचा फॉर्म्युला आम्ही लिहिला आर एफ साइन थिटा. ठीक आहे. तर टॉर्क कशावर डिपेंड आहे? डिस्टन्सवर, फोर्सवर आणि दोघांच्या मधल्या अँगलवर. तीन गोष्टीवर डिपेंड आहे. जसं वर्क काय होतं? एफ एस कॉस थिटा. फोर्सवर, डिस्प्लेसमेंटवर आणि अँगलवर. तर आपण अँगल बद्दल डिस्कस करतोच. तर याच्यामध्ये आपण एक काम करू, नोट म्हणून काही महत्वाचे पॉइंट्स लिहू. त्यातला पॉइंट नंबर 1 नीट पहा. थीटा इज 0 डिग्री. थीटा 0चा अर्थ काय? आर आणि एफ दोन्ही एकाच डायरेक्शन मध्ये आहेत. म्हणजे मी फोर्स आणि त्याला जोडणारा पोझिशन वेक्टर यांना एकाच अँगल मध्ये ठेवलं. म्हणजे 0 डिग्रीचा अर्थ काय? सेम अँगल. त्याचा अर्थ असा आहे की जर आर वेक्टर मी घेतला आणि त्याच वेळेस हा आर वेक्टर आहे आणि मी त्याच्यावरच एक फोर्स वेक्टर पण घेतला, तर बघा दोघांतला अँगल 0 डिग्री आहे. याचा अर्थ काय झालं? आर एफ साइन 0. साइन 0 इज 0. सो ओव्हरऑल टॉर्क इज 0. तर सिंपल गोष्ट आहे, जर थीटा 0 झाला तर टॉर्क 0 होईल. अरे विचार करा, हा आर वेक्टर आणि हाच एफ वेक्टर दोन्ही एकाच वेक्टरवर आहे. तर मी फोर्स कसा लावायला पाहिजे होता? परपेंडिक्युलर. मी 90 बद्दल बोलतोय. हा असा होता, असा आहे ना अँगल. याचा आपण बघा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट घेतो इकडे येणारा. पण दोन्ही जर एकाच वेक्टरवर असतील
तर फोर्स कुठे लागायला? इकडेच. बघा हे काय रोटेशन व्हायला का? रोटेशन तर 0 आहे, तर ट्रान्सलेशनल मोशन करते. बघा फिरायचं कामच नाही, मी एका डायरेक्शन मध्ये आहेत ना 0 डिग्री अँगलवर. तर इथेही जमणार नाही बिलकुल. अजून काय म्हणता येईल? सेकंड केस मध्ये, इफ थीटा इज 180 डिग्री और इट इज पायरेडियन, पायरेडियन है, तो क्या कहेंगे? तर बघा बरं, इकडे इकडे वेक्टर आर आणि त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट इकडे वेक्टर एफ. तर या दोघातला अँगल 180 डिग्री आहे. तर साइन 180 आठवते काय? साइन 180 ASTC ट्रिग्नोमेट्री में चलिए, ट्रिग्नोमेट्री में आइए फिर से, यानी इसके सिवा तो कौन सा भी साइंस नहीं सीखेंगे. आठवते हा 10 आहे, 0 1 -1 0 0 -1 स्टँडर्ड अँगल. चला ASTC लॉ. ठीक आहे. आता आपल्याला माहिती की 0 डिग्री आणि आपण नेहमी पाहतो एक्स कोऑर्डिनेट इज कॉस थिटा, वाय कोऑर्डिनेट इज साइन थिटा. तर साइन 0 0 आहे. बघा इथे 180 ला पण साइन 180 झिरोच आहे, इथे पण झिरोच आहे. तर या केसमध्ये परत आपण पाहतो की आर एफ साइन 180 हा पण झिरो असल्यामुळे दिस इज झिरो. तर एवढं आपल्याला कळलं पाहिजे की आर आणि एफ मध्ये जर 0 किंवा 180 डिग्री अँगल असेल तर टॉर्क 0 असतो. आता बघा, म्हणून म्हणलं कोणत्याही गोष्टीला आपण काय करणार, मॅथमॅटिकली चेक करणार कंडिशन्स. आता जर थीटा आपल्याला जो म्हणतात की नाही, आपल्याला काय करायचं, त्याला 90 डिग्रीज घ्यायचं, तोच कॉम्पोनंट घ्यायचा आहे. थीटा 90 केलं म्हणजे याला आम्ही म्हणतो π/2 रेडियन. रेडियन मध्ये लिहित चला, कारण एक्झाम मध्ये रेडियन खूप विचारतात, कारण आता तेच आहे आपल्या सर्क्युलर सिस्टीम मध्ये, यालाच आपण मानतो. तर बघा काय होईल, आर एफ साइन 90. साइन 90 इज 1, तर आर एफ इंटू 1 गिव्स आर एफ. आणि आपल्याला माहिती आहे साइन 90 इज 1 अँड 1 इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ साइन थिटा. ठीक आहे ना, रेंज आहे ना -1 to +1, साइन थिटा कॉस थिटाची रेंज -1 to +1 आहे. तर हायएस्ट व्हॅल्यू +1 आहे. त्याचा अर्थ काय झाला, इथे मॅक्सिमम फोर्स लागला, तर मॅक्सिमम टॉर्क झाला. म्हणून आपल्याला कोणता इफेक्ट मॅक्सिमम पाहिजे असतो, आणि म्हणून आपण परपेंडिक्युलर कॉम्पोनंट घेतो. 0 आणि 180 घेतलं, बरं त्याच्यामध्ये घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण तो टॉर्क मॅक्सिमम नसेल, इंटरमिडिएट टॉर्क असेल. तुम्ही जर 0च्या पुढे गेला, चला 30 डिग्री अँगल लावला तर साइन 30 येईल. तर आर एफ साइन 30, साइन 30 हाफ, तर आर एफ बाय 2, टॉर्क हाफ लागला ना, म्हणजे जेवढा तुम्हाला इफेक्ट पाहिजे होता त्याच्या हाफच इफेक्ट भेटतोय. ते कशा डिपेंड आहे, तुम्ही किती अँगलने लावताय, म्हणून अँगल मॅटर्स मोस्ट हिअर. आणि आर क्रॉस एफ आहे. ठीक आहे. आता याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे. आता चौथी महत्वाची गोष्ट, टॉर्क इज आर क्रॉस एफ. इट इज अ वेक्टर प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्टलाच आपण म्हणतो टू वेक्टर्स व्हेन आर मल्टिप्लाइड अँड गिव्ह द रिझल्टंट ऍज अ वेक्टर, दॅट इज वेक्टर प्रोडक्ट. त्याला क्रॉस प्रोडक्ट म्हणतो आपण. तर आपल्याला माहिती आहे वेक्टर प्रोडक्ट इज नॉट कम्युटेटिव्ह. तर आर क्रॉस एफ इज नॉट इक्वल टू एफ क्रॉस आर. ठीक आहे. तुम्ही आर ने एफ ला क्रॉस केलं तर ऍक्सियल वेक्टर अपवर्ड आहे, एफ ला आर ला जर क्रॉस केलं तर डाऊनवर्ड आहे, म्हणून हे सेम येत नाही. रिझल्टंट एक वर एक खाली आहे, डायरेक्शन झाली ऑपोजिट, इथे आपण लक्षात ठेवतो. सो इन सच केसेस डायरेक्शन रिव्हर्स, रिव्हर्सेस. ठीक आहे. तर या केसमध्ये याची डायरेक्शन रिव्हर्स होत असते. आणि सगळ्यात मेन, द टोटल टॉर्क, टोटल टॉर्क वेगवेगळ्या डायरेक्शन मधून टॉर्क लावतोय आपण. आठवा, आपण एक सुपर पोझिशन प्रिन्सिपल सुद्धा ऐकलं होतं फोर्स मध्ये. ठीक आहे. सुपर पोझिशन प्रिन्सिपल काय सांगते, एका ऑब्जेक्टवर वेगवेगळ्या डायरेक्शन मधून फोर्स लावणं. तर सगळ्या फोर्सचा आपण काय करतो, वेक्टर ऍडिशन करतो युजिंग पॅरलेलोग्राम लॉ, ट्रायंगल लॉ, पॉलिगॉन लॉ. वेगवेगळ्याचं आपण ऍडिशन करतो.
आणि आपण एक कॉन्सेप्ट शिकला होता, इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमचा अर्थ सांगा, नेट एक्सटर्नल फोर्स इज झिरो. तर कधीही एखाद्या ऑब्जेक्टवर जो नेट फोर्स झिरो असतो, तेव्हा ऑब्जेक्ट काय होतो, इक्विलिब्रियम मध्ये येतो. आणि त्यासाठी मी तुम्हाला लामीज थेरम सांगितला होता. ठीक आहे. लामीज थेरम इज नथिंग बट सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स मधला फॉर्म्युला आहे. त्याला आपण साइन लॉ, साइन रूल तुम्ही पुढे मॅथ्स मध्ये शिकाल. आपण जेव्हा आयटीएफ वगैरे करू, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री करू, त्यावेळेस आपण साइन रूल, कोसाइन रूल, टँजंट रूल, नेपियर्स रूल, हे खूप सारे रूल्स आहेत वेगवेगळे. त्या रूल्सने आपण जात असतो. तर डायरेक्शन नेहमी रिव्हर्स होत असते. त्याच्यानंतर आपण म्हणतो की एखाद्या ऑब्जेक्टवर पहिला टॉर्क आहे, दुसरा टॉर्क आहे, तिसरा टॉर्क आहे, असे खूप सारे टॉर्क लागले. आणि जर आपण पाहिलं की यांची वेक्टर सम 0 आहे, त्याचा अर्थ काय झाला की ओव्हरऑल टॉर्क व्हॅनिश, डिसअपिअर झाला, सगळा टॉर्क निघून गेला. तर या केसमध्ये आपण म्हणतो नेट टॉर्क जो आहे, म्हणजे बघा, जर आम्ही सिग्मा घेतला, टॉर्क 0 पासून, चला 1 पासून, टॉर्क 1 पासून n पर्यंत घेतलं आणि या सगळ्यांची सम इथून आपण घेतली. आता इथे टॉर्क कुठून घेतो आपण, आय, इथे आय लिहायचं पाहिजे. हा जो आहे हा आय आहे आणि इथे टी आय घेतला. आय ची व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत नेली आणि सगळ्याला जर ऍड केलं तर नेट टॉर्क इथे 0 झाला. तर याला आपण काय म्हणतो, ही जी कंडिशन आहे, जेव्हा नेट टॉर्क 0 आहे, नेहमी नसते, इफ देनचं कंडिशन आहे. जर सगळ्या टॉर्कला मिळून नेट टॉर्क 0 झाला म्हणजे ऑब्जेक्ट फिरलाच नाही. आता सिंपल विचार करा, मी याला एक इकडून फोर्स लावतोय, दुसरं कोणीतरी इकडून फोर्स लावते, तिसरं कोणतरी इकडून फोर्स लावते. या सगळ्या फोर्समुळे हे कन्फ्युज झालं, जागेवर थांबलं, फिरलंच नाही. बघा, मी इकडूनही ढकलायला पाहिलो, इकडूनही ढकलायला पाहिलो, आणि बघा दोन्हीच्या इफेक्ट मध्ये थांबलं जागेवरच. बघा, जागेवरच थांबलं. आता याचं फिरणंच नाहीये. तर नो टॉर्क इज प्रोड्यूस. तर नेट टॉर्क 0 झाला. आपण असं करू म्हणतो, कसं काय टॉर्क नाही, मी तेवढी मोठी शक्ती लावायलो, मी एवढा फोर्स लावतोय, दुसरा म्हणते मी पण लावतोय, पण दोघांनी एकमेकांच्या फोर्सला कॅन्सल आउट केलं ऍज अ वेक्टर. त्याच्यामुळे इथे नेट टॉर्क 0 झाला. तर याला आपण म्हणतो रोटेशनल. हे सगळे कॉन्सेप्ट माहिती पाहिजे का, रोटेशनल इक्विलिब्रियम. या कॉन्सेप्टला रोटेशनल इक्विलिब्रियम म्हणतात. तर टॉर्कची ही स्टोरी होती. आपण टॉर्कशी रिलेटेड या सगळ्या गोष्टी आता पाहिलेल्या आहेत. तुम्हाला जो मेन फॉर्म्युला आहे आर एफ साइन थिटा, फक्त एखादी फिगर पाहून त्याला नीट वापरायचं कसं. आता याच्यात तुम्हाला इन्क्लाइन प्लेनचे पण क्वेश्चन्स असतात. इन्क्लाइन प्लेन देतात, एक सर्क्युलर मोशन क्रिएट होत आहे, आणि आठवा इन्क्लाइन प्लेन मध्ये कोणता फोर्स असायचा ऑब्जेक्टला खाली ओढणारा, एम जी साइन थिटा, आठवा, आहे की नाही. आणि एम जी कॉस थिटाला नॉर्मल रिॲक्शन बॅलन्स करते. मी तुम्हाला इन्क्लाइन प्लेन बद्दल नेहमीच डीप मध्ये सांगितलेले आहे, प्रत्येक कॉन्सेप्टला तुम्हाला आठवत असेल तर. आपण जर इन्क्लाइन प्लेन घेतला तर कोणत्याही ऑब्जेक्टला इथे आपण पाहतो, या ठिकाणी एम जी इथे केलेला अँगल आठवते, थीटा. तर एम जी चा एक कॉम्पोनंट इकडे घेतला होता, हा 90 मायनस थीटा असतो, हा घेतला थीटा, आठवा हा कोण आहे, एम जी कॉस थीटा. आणि हा वेक्टर जो आलेला आहे इकडे, ठीक आहे, खालच्या डायरेक्शन मध्ये, दिस इज एम जी साइन थीटा. हा एम जी साइन थीटा आहे. आणि पहा, याला वर बॅलन्स करणारा कोण आहे इकडे, हा नॉर्मल. आणि आठवा आपण इकडे फ्रिक्शन हे घेतो. आता इथे फक्त काय करतात, एक रोटेशन दाखवतात. आता याच्या जागी जर मी एक सर्क्युलर ऑब्जेक्ट घेतलाय, तो रोटेट करतोय अबाउट ऍक्सिस, असा खाली येतो, तर बघा त्याला खाली आणणारा कोण आहे, एमजी साइन थिटाच आहे की नाही. इथे टॉर्क काढायचा असेल ऑब्जेक्टला, काय करतात, रोटेशनल मोशन होता, संपलं. आता हा जो ब्लॉक आहे हा लिनियरली खाली यायलाय ना, लिनियरली खाली यायलाय. आता तुम्हाला एक गंमत सांगतो, बघा आता लिनियरली चाललंय. एक कॉन्सेप्ट आहे पुढे, रोटेशन क्रिएट करायचं, मला याला रोटेट करत पुढे न्यायचंय. तर काय करावं लागेल बरं, याला रोटेट करायचं असेल तर हे असं जाईल ना. हा जो पार्ट असतो लिनियर मोशन मध्ये, हा एंड पूर्ण वर येऊन
इकडे जाणे. तर बघा एक असं रोटेशन झालं. तर याला एक कॉन्सेप्ट आहे पुढे या चॅप्टरमध्ये, दॅट इज कॉल्ड टॉपलिंग. याला टॉपलिंग म्हणतात. हे टॉपल करते. हा पार्ट वर होऊन पुढच्या पार्टला जाणे. हे टॉपलिंगचा कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये आपण ह्याचा आज पहिला पार्ट इथं कंप्लीट केलेला आहे. पुढे एक कॉन्सेप्ट असतो टॉर्क कपल. कपल म्हणजे जोडी. ठीक आहे. टॉर्क कपल आहे. जसं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये हे एक पाहिलं असेल बघा. पण त्याला डायपोल म्हणतो. केमिकल बॉन्डिंग मध्ये तुम्ही डायपोल शिकलेला आहे. डायपोल मोमेंट आठवते? हा. टू इक्वल अँड ऑपोजिट चार्जेस, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, दोघांचा मॅग्निट्यूड सेम, एक प्रोटॉन आहे किंवा एक इलेक्ट्रॉन आहे. अशा पद्धतीने एक जी पेअर आपण घेतो त्याला डायपोल म्हणतो. डायपोल इज अ पेअर. आणि 2D डिस्टन्सने आपण त्याला नेहमी दाखवतो. फिजिक्समध्ये त्याला डायरेक्शन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असते आणि केमिस्ट्रीमध्ये ती पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असते. आता दोन्ही सायन्समध्ये त्याचे कन्व्हेन्शन वेगळे घेतलेले आहेत. आता एक पेअर आहे, चार्जेसची पेअर आहे, तशी ते फोर्सची पेअर असते. फोर्सच्या पेअरलाच आपण म्हणतो टॉर्क कपल. कपल आहे ना, जोडी आहे. पेअर ऑफ फोर्सेस विच कॉजेस टॉर्क. ठीक आहे. मी तुम्हाला त्याचं त्या दिवशी उदाहरण दिलं होतं. या पेनला जर मला रोटेट करायचंय तर मी दोन बोटांनी इथे फोर्स लावणार. तर बघा दोन फोर्सेस आहेत म्हणजे पेअर आहे. आता हे रोटेशन नाहीये. ठीक आहे. ऑब्जेक्ट रोटेट करत नाहीये, तो फक्त पुढे चाललाय असं. रोटेट करायचं असेल तर एक फोर्स इकडे तर एक इकडे लावा लागेल. आणि बघा आता रोटेशन क्रिएट झालं आणि याचा हा ऍक्सिस आहे. या ऍक्सिसच्या अबाव फिरतोय, तर हा आहे टॉर्क कपल. त्याच्यामध्ये एक फोर्स इकडे तर एक इकडे असेल आणि या पद्धतीने असं ते काम करेल. तर ह्याच्याबद्दल आपण उद्या डिटेलमध्ये डिस्कस करू आणि जे काही न्यूमेरिकल्स पण करू. तर मला टॉर्कचा कॉन्सेप्ट नीट समजून घेत चला.